सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. मी माझ्या जीवनातला अनुभव तुम्हाला सांगणार आहे. माझ्या 1ली ते 10वी या शाळेत झाली. 1लीला मला शिकवला बोकन सर होते. बोकन सर नेहमी माझ्यावर ओरडले की मी रडायचो. माझा स्वभावच लहानपणी असा होता की रडक्या म्हणायचे सगळे. दुसरीला शिकवला वर्ग शिक्षक भाविस्कर टीचर होत्या. त्या नेहमी मला लाडाने बारगाळ्या म्हणायचे. तिसरीला कवटे टीचर होत्या शिकवायला. त्यांची टीचिंग बेस्ट होती पण मीच लक्ष द्यायचो नाही. 4थी म्हणजे माझ्यासाठी एकदम असं डोंगर, जणू जनरल दिसले की माझे पाय थरथर करणार. पण जनरल स्वभावाने कडक होते पण मनाने नरम होते. त्यांचा इतिहास शिकवता म्हणजे जसा इतिहास समोर घडून राहिला असे वाटायचे. मॅथ मध्ये मला तेव्हा ढेकळं जमायची नाही. तरी मी काही सांगत होतो. 5वीला शिकायला पांडव सर होते. ते नेहमी म्हणायचे, हे अर्जुना उकलतो बांध आणि मार त्या पक्षाला. मी म्हणतो सरला मारलं त्या पक्षाला, नाहीतर म्हणतो बांधत नाही मारे. 6वीला शिकायला होते दाभाडे सर. ते नेहमी हसत व खेळत शिकायचे. आमचा शाशीचा तास असायचा. ते आमच्या सोबत मस्ती करायचे. मस्ती करता करता कधी ते कविता लिहायचे आम्हालाही समजायचं नाही. 7वीला धाकटे टीचर शिकवायला होत्या. त्यांचा मायबोलीचा विषय होता. ते शिकवत होत्या मराठी. त्यांचे मराठी शिकवताना एकदम एक्सप्रेशनच कडक असायचे. मराठी म्हणजे आमचा बेस्ट सब्जेक्ट होता. त्यांनी आम्हाला 7वीला एक धडा शिकवला होता, गतकांदारी. आणि तो धडा मला अजून बी लक्षात आहे, कारण ते हावभाव ते म्हणजे मी विसरू शकत नाही आयुष्यभर. 8वी म्हणजे एकदम डेंजर शिक्षक म्हणजे नायकुडे सर. पहिला दिवस म्हणलो 8वीचे शिक्षक नायकुडे सर आहे, आता काही शाळेत जायचं नाही. पण म्हणलो शाळा केल्याशिवाय जमणार नाही. घरचे म्हणजे शाळा नाही तर म्हशी आहेत आपल्या. पहिल्या दिवशी आले नायकुडे सर म्हणले, लाईफ इज अ रेस, नेव्हर एंड फॉर लेसन. आणि आपली थिंकिंग गुड असली पाहिजे, कारण गुड थिंकिंग एक सक्सेस मिळवण्याचं आपलं साधन आहे. 9वी म्हणजे एकदम हसत खेळत मध्ये आलेली वस्तू. 9वीला शाळेत बी येण्याची भीती नाही आणि शाळा बी करण्याची भीती नाही. जेव्हा 9वीला शाळा भरायची, सकाळी 9चा तास असायचा आणि मी प्रार्थनाच्या वेळेस 10ला यायचो शाळेत.